काही ठळक घडामोडी. महायुतीमध्ये जागा वाटपावरून निर्माण झालेले विघ्न दूर होऊन नाशिकमध्ये धनुष्यबाणच हवा, यासाठी नाशिकच्या शिवसेना नेत्यांनी आता देवीला साकडे घातले. धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यात सुरू असलेल्या श्री अंबेमाय चैत्र नवरात्र उत्सवात काल नाशिक शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी दर्शन घेतले. तसेच धनुष्यबाण हा प्रभू श्रीरामाचा तसे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा आहे, तो नाशिकमध्ये टिकलाच पाहिजे, यासाठी काम करण्याचे बळ मिळू दे असे साकडे देवीला घातले. या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी प्रकाश कोटवानी, किरण नागती, स्वप्नील लांडगे, संतोष बोडके आदी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात श्री अंबेमाय चैत्र नवरात्र उत्सव सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे या नवरात्र उत्सवाला अजय बोरस्ते यांनी भेट दिली. यावेळी माध्यमांशी बोलताना नाशिक हा शिवसेनेला मानणारा मतदारसंघ आहे. नाशिक म्हटले की कुंभमेळा आणि गोदावरी हे विषय महत्त्वाचे आहेत. आता कुंभमेळा पण जवळ आला आहे. किंबहुना उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचे अस्तित्व याच जागेवर अवलंबून आहे. ही जागा शिवसेनेसाठी महत्त्वाची असल्याचे मुख्यमंत्र्यांना पटवून देऊन धनुष्यबाण हा प्रभू श्रीरामाचा तसे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा आहे, तो नाशिकमध्ये टिकलाच पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडून बोरस्ते यांनी नाशिकमधून गोडसे यांना उमेदवारी मिळावी यासाठी गेले 15 दिवस आम्ही भूमिका मांडत आहोत. तरी हेमंत गोडसे असो किंवा भुजबळ यांच्यापैकी कोणी असले तरी मोदींना पंतप्रधान करणे महत्त्वाचे आहे. आम्ही महायुतीचा धर्म पाळणार आहोत. देशात 400 पार आणि महाराष्ट्रात 45+ जागा जिंकून नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावेत असे साकडे देवीला घातल्याचे बोरस्ते यांनी स्पष्ट केले. साकडे घातले. लोकसभेच्या जागेचा नाशिकचा क्रीडा सुटलेला नाहीये, धनुष्यबाण देखील टिकवायचं आपल्याला, कसं बघताय असं? खरं तर धर्मवीर आनंद दिघे फाउंडेशनच्या वतीनं होणारा चैत्र नवरात्र उत्सवाला दरवर्षी आम्ही येत असतो. मागच्या वेळेससुद्धा आम्ही आमच्या सर्व नगरसेवकांसह त्या ठिकाणी दर्शनाला आलो. अत्यंत जागृत असं स्थान आहे आणि खरं तर साकडं घालायला आलो की ह्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जी घोषणा केली आहे की 400 पार, आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की महाराष्ट्र 45+ जागा देईल, तर तेच साकडं घालायला आज ह्या देवी मातेकडे आम्ही आलो. धनुष्यबाण सुटू नये यासाठी काय प्रयत्न करणार? खासदार आता गोडसे नंतर तुमचं नाव पुढे येते, शिवसैनिकांमध्ये तुमचं नाव चर्चेचं आहे आणि भुजबळ यांना देखील आता त्या सीट दिली तर कुठं तर धोक्यात जाईल असं देखील समोर येतं. नाही, मला असं वाटतं की देवीकडे आम्ही एकच प्रार्थना केली आहे की हा धनुष्यबाण हा साधासुद्धा धनुष्यबाण नाही, हा आमचं हृदय सम्राट आहेत आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा धनुष्यबाण आहे आणि हा टिकलाच पाहिजे, हा रामाचा धनुष्यबाण आहे. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेला मानणारा लोकसभा मतदारसंघ आहे. इथला जो मतदार आहे हा शिवसेनेला मानणारा आहे. आजपर्यंत इथं शिवसेनेचेच खासदार निवडून आलेत आणि लाखोंच्या मताने आले, त्यामुळे हा धनुष्यबाण नाशिकमध्ये नक्की टिकेल अशी मला खात्री आहे. ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून तुमची सोन्याची चैन मस्त आहे, मला सुद्धा अशीच बनवायची आहे असे सांगून त्यांची चैन बघायला घेऊन नंतर ती त्यांच्या खिशात टाकली असे सांगून चैन घेऊन पसार होणारे तर महिलांना गाठून पुढे श्रीमंत माणसाचे लग्न सुरू असून ते साड्या वाटत आहेत. तुमच्या गळ्यात सोनं असेल तर तुम्हाला साडी मिळणार नाही असे सांगून ते सोनं काढून पिशवीत बांधून परत त्यांना देणारे, त्या दरम्यान हात चलाकी करून सोनं घेऊन लंपास करणाऱ्या 2 अट्टल चोरांना ठाणे गुन्हे शाखा युनिट 4ने अटक केली आहे. याबाबत वारंवार तक्रार आल्यानंतर पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे, गणेश गावडे व टीम यांची तपास पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू केला असता या बाबतीत कोणताही सुगावा किंवा माहिती नसताना तपास पथकाने गुप्त बातमीदाराच्या मार्फत आरोपीच्या बाबतीत खात्रीशीर माहिती काढून अनिल कृष्ण शेट्टी वय 43 आणि रमेश विजयकुमार जयस्वाल वय 47 या अंबरनाथ येथे राहणाऱ्या 2 आरोपींना अटक केले. त्यांच्यावर 420-34 प्रमाणे गुन्हे दाखल करून सखोल चौकशी केली असता त्यांनी ठाणे येथे 11 ठिकाणी गुन्हे केल्याचे व मुंबई येथे 5 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून 17,28,000 रुपयांचे 240 ग्रॅम सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे. शिमगा गेला, गुढी देखील उभारली गेली.
तरीसुद्धा अद्याप ठाणे लोकसभेचा महायुतीचा उमेदवार घोषित झालेला नाही. उमेदवार निश्चित नसताना प्रचार मात्र सुरू आहे. उमेदवार निश्चित होत नसल्याने कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. लवकर उमेदवार जाहीर करा अशी मागणी कार्यकर्ते करतायत. ठाणे शिवसेनेचा गट तरी भाजपने यावर दावा ठोकलाय. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजपला मोठा इतिहास आहे. मागील काही वर्ष या मतदारसंघावर शिवसेनेने राज्य केले. तत्पूर्वी या मतदारसंघावर भाजपचा वरचष्मा होता. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती बदलल्याने भाजपने या मतदारसंघावर आपला दावा अधिक प्रबळ केला आहे. परंतु शिंदे सेना हा मतदारसंघ सोडण्याच्या मनस्थितीत नाही. महायुतीकडून मोदीच आपले उमेदवार असल्याचे सांगत मेळावे घेतले जात आहेत. परंतु जोपर्यंत उमेदवार जाहीर होत नाही तोपर्यंत प्रचाराला सुरुवात झालेली नाही. विद्यमान खासदारांकडून हे संकेत पाळले गेले आहेत. असे असतानाही प्रचाराचा नारळ महायुतीकडून वाढवण्यात आलाय. महायुतीचे मेळावे घेतले जात असून या मेळाव्यात शिंदे सेना आणि भाजपकडून इच्छुक असलेले सर्वच उमेदवार एकाच व्यासपीठावर हजर राहत आहेत. परंतु आपण प्रचार नेमका कोणाचा करायचा, आपल्या विभागात कोणासाठी मते मागायची याबाबत कार्यकर्ता संभ्रमावस्थेत आहेत. धुळवडीच्या दिवशी उमेदवार जाहीर होईल असे सुरुवातीला सांगितले होते. उमेदवारांची घोषणा गुढीपाडव्याच्या दिवशी केली जाईल असेही बोलले जात होते. परंतु होळी आणि गुढी सरली तरीसुद्धा महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होतात. निवडणूक कामात अधिकारी व कर्मचारी वर्ग वेगळा असल्याचा गैरफायदा घेत बेकायदा बांधकामे उभारणाऱ्या भूमाफियांना ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दणका दिला आहे. 15 एप्रिलपासून अनधिकृत बांधकामे हटवण्याची मोहीम पुन्हा एकदा सुरू करण्याच्या सूचना आयुक्त राव यांनी दिल्या आहेत. पालिकेच्या मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील कामाचा काल आढावा घेतल्यानंतर झालेल्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्यात. त्यामुळे ठाणे पालिका क्षेत्रात पुन्हा बेकायदा बांधकामांवर हातोडा पडण्यास सुरुवात होणार आहे. ठाणे महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारतात पालिका आयुक्त सौरभ राव हे प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयाला भेट देऊन तेथील कार्यपद्धती जाणून घेत आहेत. या उपक्रमात राव यांनी मुंब्रा आणि दिवा या 2 प्रभाग समितीची माहिती घेतली. गेल्या 15 महिन्यात मुंब्रा भागात अनधिकृत बांधकामांची संख्या 40 होती. त्यापैकी 8 इमारती पाडण्यात आल्यात. 14 इमारती पाडण्याची कार्यवाही सुरू आहे, तर 18 इमारतीमध्ये कुटुंबे राहत आहेत. मुंब्रा येथे जुन्या आणि मोडकळीत आलेल्या
इमारतींची संख्या मोठी आहे. त्यामध्ये अति धोकादायक 6 इमारती आहेत. त्यापैकी 4 इमारती रिकाम्या असून 2 अजूनही व्याप्त आहेत. 100 धोकादायक इमारती असून त्यातील 8 इमारतींची दुरुस्ती झाली आहे. 23 इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिटचे अहवाल आले असून त्या दुरुस्त करण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्र, परिमंडळ 1चे उपायुक्त मनीष जोशी, सहाय्यक आयुक्त मुंब्रा बाळू पिचड, सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी आणि विभाग प्रमुख उपस्थित होते. ठाणे परिवहनच्या बेशिस्त चालक वाहकांमुळे प्रवाशांना बस पकडण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. बस थांब्यावर उभी न करता ती बऱ्याचदा काही अंतरावर उभी केली जात असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिलांसह प्रवाशांना ती धावत पकडावी लागत आहे. या धावपळीत एखादा प्रवासी पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा चालक वाहकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. प्रवाशांना चांगली सेवा देण्यात परिवहन प्रशासन सपशेल अपयशी ठरले असून सध्यास्थितीत TMT चालकाच्या मनमानी कारभाराचा फटका प्रवाशांना बसू लागलाय. चालक बस योग्य ठिकाणी थांब्यावर उभी करीत नसल्याने प्रवाशांना बसमध्ये चढताना धावपळ करावी लागत आहे. काही वेळा थांब्याच्या अलीकडे किंवा लांब बस उभ्या केल्या जातात. परिणामी बस पकडण्यासाठी प्रवाशांना बसच्या मागे धावत जावे लागत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला तसे अन्य प्रवाशांची तारांबळ उडू लागली असून पळताना प्रवासी रस्त्यावर पडून अपघात होऊ शकतो. आणखीन एक बाब म्हणजे अनेकदा थांब्यावर बस उभी न करतात ती तशीच पुढे नेण्यात येते. त्यामुळे प्रवाशांना दुसऱ्या बसची प्रतीक्षा करत थांब्यावर तिष्ठत उभे राहावे लागत आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.